अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार. म्हणजे स्वतः आमदार आहेत, जी प्रभाग समिती तिथे मी त्यांच्याच मुलीला एनजीओच्या जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे. भावाला आम्ही बीएससी ची समिती दिलेली आहे. भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे. एवढं सगळं होऊन देखील बीएससी तर आहेच, बीएससीचे युनियनचे अध्यक्ष आहेत. मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच. म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाहीये. जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता. मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो. पण कोणी येण्याने कोणी जाण्याने काही फरक पडत नाही. जो बालिक किल्ला आहे तो तसाच राहणार. अरे परवा पुण्यावर येताना आमची सखोल चर्चा कुठे कुठे काय काय करायला पाहिजे, काय परिस्थिती. पण एक निश्चित होतं, थोडं मनात नैराश्य होतच की आता लोकशाहीचं कसं होणार, लढणार कसं, असं तसं हे सगळं होतं की आता पुढे काय होणार, संविधानच बदलतायत. पण मुळात हाच प्रश्न आहे, जे जात आहेत त्यांना, मग सचिन भाऊ किंवा सगळे कोणी असतील त्यांना हाच प्रश्न आहे. जे खासदार गेलेत किंवा आज हे गेलेले आहेत, पुढेही कोण जे कोणाला ते त्यांच्यावर लक्ष असतील की जे आपली मंदिरं लुटत आहेत. अयोध्याचा जमीन घोटाळा ज्यांनी केला, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा केला, अशी हिंदू मंदिरं लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कसे बसू शकता? जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू इच्छित आहेत, दोन तृतीयांश पूर्ण जे काही मेजॉरिटी पाहिजे ते करून, 2/3 मेजॉरिटी करून ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचंय, तुम्ही त्यांच्यासोबत कसे बसू शकता? आणि तिसरी गोष्ट म्हणजे, ठीक आहे, हे आम्ही थोडा खोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं, मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे. हे ऑपरेशन टायगर मुळीच नाहीये, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. मराठी करून आत्मचिंतन केलं पाहिजे, सुनील शिंदे असं म्हणतात. मला वाटतं एक महत्वाची हीच गोष्ट आहे की ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि ज्यांना ज्यांना समजते त्यांना हे कळतंय. जे कोणाला माहिती नाही करते. सुनील शिंदे यांचं असं म्हणणं आहे, अरे ठीक आहे ना, काही फरक नाही पडत असले नसले तरी. म्हणजे सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवले की उभे नाही राहणार, पण हे सगळे म्हणण्याच्या गोष्टी असतात. महत्वाची गोष्ट हीच आहे की कोणी कुठूनही उभं राहिलं. आपण पाहिलं ना, वाराणसीत पण 3दा एका उमेदवाराला मागे जावंच लागलं, ट्रेलिंग होतेच. आणि आज मी परत एकदा विचारतोय, या देशातली लोक असतील, हे जी भाजप आज राम मंदिर बनवू म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांनी रस्त्यावर आणलं, आंदोलनं करायला लावले, आमच्यासारखे पक्ष ते आंदोलनात होते, भाजपने दंगली घडवून आणल्या, तेच आज राम मंदिर लुटत आहेत. आज दुसरी गोष्ट, हाच एक महत्वाचा प्रश्न पडतो की भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे की एवढे सगळे लोक तुम्ही डोक्यावर बसून आज परत एकदा उपसभापती पदावर बसवले, का नाही कोणी भाजपचा कार्यकर्ता तिथे बसलेला आहे? जे 25-30 वर्ष घरदार सोडून भाजपसाठी प्रचार करतात, त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे उपरे बसवताय तुमच्या डोक्यावर. कसं चालतंय तुम्हाला? हे भाजपने विचार केला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा बोलतो, हे ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. त्याच्यात आम्ही कोलॅटरल जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. पण दुसरी गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो, भाजपचे कार्यकर्ते जे वर्षानुवर्ष काम करत घरदार सोडून इथपर्यंत पोहोचले आहेत, त्यांना काय उच्च पद मिळत नाहीत? एवढी सत्ता असताना खालती 130-136 त्यांचे आमदार आहेत, तरी देखील का नाही सत्ता मिळत? का सत्तेपासून दूर ठेवलं जातं? का तुम्हाला बाहेरचे लोक लागतात? एक तर तुमच्याकडे टॅलेंट नसेल किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना पुढे आणायचं नसेल. शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची. वरळी पुढचे आमच्या तिकडचे नाही, पहिली आमदारकी सुनील शिंदेना मिळाली होती. अरे वरळीच असून तुम्ही असे बघा, ज्यांना शब्द दिला आम्ही तो पाळला. आमदारकीचा असेल, खासदारकीचा असेल, नगरसेवक पदाचा असेल, कॉपचा असेल, ज्यांना आम्ही शब्द दिले ते पाळले. आम्ही शब्द पाळणारे आहोत. तुमच्याकडून ती निष्ठा तुम्ही पाळताय की नाही हा तुमचा प्रश्न आहे, तो आमचा प्रॉब्लेम नाहीये. आम्ही जे शब्द देतो ते आम्ही पाळतो. तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता निष्ठेचा किंवा सोबत राहण्याचा या परिस्थितीमध्ये, तुम्ही पाळला नाही, तुम्ही त्या वचनाला जगू नाही शकला, का तुमचा प्रश्न आहे. नाराज असल्याचं दिसतंय. तुम्हाला ते कानात सांगतात का?